तू काय खेळतोस? टेबल टेनिस. आणि जी मुलं 3 तास अभ्यास करून शिकतात तीच माझी मुलं 1 तासामध्ये शिकतात. माझ्या कुठल्याही प्लेयरला 10th मध्ये वर्षभर खेळून 94-95 रुटीन होते मार्क्स. हो ना. स्पोर्ट्स आणि स्त्री ही सर्व गुणसंपन्नच आहे. चेंज करायचं असेल तर सोसायटीची मेंटॅलिटी. महाराष्ट्र टेबल टेनिसमध्ये सर्वात मागे आहे हे कटू सत्य समोर दिसल्यावर शैलजा गोहाड मॅडमनी प्राध्यापिकेची नोकरी सोडून या खेळाचे कोचिंग क्लासेस द्यायला सुरुवात केली आणि यश म्हणजे काय असते हे दाखवून दिले. आता भारताच्या टेबल टेनिसमधील 4 पैकी 3 खेळाडू बूस्टर अकॅडमीमधील असतात. दिनांक 13 मार्च 2024 आचार्य अत्रे कट्टा महिला दिन विशेष कार्यक्रम. अतिशय प्रेरणादायी मुलाखत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. या क्रीडा प्रशिक्षण क्षेत्राकडे मानाचं आदराचं स्थान मिळवणाऱ्या एक महिला आपल्या ठाण्यातल्या सौ शैलजाताई गोहाड आपल्याकडे आज उपस्थित आहेत आणि त्यांचा आपल्याला जरूर परिचय होणार आहे. टेबल टेनिसचे प्रशिक्षण देणारी बूस्टर अकॅडमी ही संस्था गेली 30 वर्षे सौ शैलजा गोहाड ठाण्यामध्ये चालवत आहेत. रंजनाताई त्यांची ओळख करून देताना म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणण्यापेक्षा जिच्या हाती टेबल टेनिसची रॅकेट कशी गगनाला गवसणी घालते हे आपल्याला या कार्यक्रमात जाणून घ्यायचे आहे. महिला दिनाच्या निमित्ताने त्या पुढे म्हणाल्या की गेली 23 वर्षे आचार्य अत्रे कट्ट्याच्या संपदा बागळे व विदुला ठुसे या 2 महिलांनी हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा सिलसिला अखंडपणे चालू ठेवला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अत्रे कट्ट्याला मोठे नाव प्राप्त झाले आहे. शैलजा गोहाड यांचा परिचय करून देताना सुलभाताई म्हणाल्या की त्यांनी टेक्स्टाईल डिझाईनमधून MSc केले आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमधून त्यावेळी 3ऱ्या आल्या होत्या. चर्चगेट येथील CD कला महाविद्यालय आणि घाटकोपर येथील PN जोशी महाविद्यालय येथे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. त्या इयत्ता 7वी पासून टेबल टेनिस खेळू लागल्या आणि त्या उत्तम कथ्थक नृत्यांगनाही आहेत. आणि त्याचबरोबर स्टेट लेवलवर त्यांनी नाटकांमध्ये अभिनयही केला आहे. सतारवादन हाही त्यांचा एक वेगळा छंद आहे. खरोखर वेगळ्या व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलंय हे आमच्या कट्ट्याचं एक मोठं भाग्य आहे. 1995 मध्ये सुरू झालेल्या बूस्टर अकॅडमीमध्ये जिल्हास्तरीयपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी सर्व मुलांना शिकवले व त्यांच्या मुलांपैकी 998 मुलांनी पदके आणि पारितोषिके मिळवली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या खेळातून सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराने 3 खेळाडूंना सन्मानित केले आहे व त्या 3 मधील एका खेळाडूच्या आई आज आपल्या मुलाखतकार आहेत. सिद्धेश पांडेच्या आई हर्षदा पांडे. बूस्टर अकॅडमीमधील एका मुलाला अर्जुन पुरस्कार, 5 जणांना राष्ट्रीय अजिंक्यपद मिळाले आहे. कॉमनवेल्थ कॉम्पिटिशनमध्ये एका मुलाला सुवर्णपदक मिळाले आहे. असे खेळाडू घडवताना आपल्याला त्यांच्या परिश्रमाची कल्पना आली असेलच आणि जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे तिथे या स्वतः मुलांबरोबर जातात. आज आपण त्यांची मुलाखत पाहूया. खरं तर स्त्रीचं स्त्रीत्व ही निसर्गाची खूप मोठी शक्ती आहे. किंबहुना मी तर म्हणेन की नवनिर्मितीची क्षमता ह्याचं नाव स्त्री आहे. आणि म्हणून जेव्हा आपण महिला दिन साजरा करतो तेव्हा निसर्गाची जी ही अनोखी कलाकृती म्हणजे आपण महिला याच्या प्रतीचा आदर व्यक्त करणं असतं. आणि ह्या बाबतीत आचार्य अत्रे कट्टा तर पुढाकार घेतो. त्याबरोबर मी आज या पाहुण्यांचं विशेष वैशिष्ट्य ह्यासाठी म्हणेन की स्त्री जीवना तुझी कहाणी किंवा स्त्री म्हणजे अबला असला केविलवाणा दृष्टिकोन स्त्री जीवनाकडे नसलेला, त्याचा लवलेशही ज्यांना मान्य नाही, किंबहुना स्त्रीत्व हीच खूप मोठी शक्ती आहे आणि महिला असल्याचं त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फार मोठी ताकद सशक्तता म्हणून वापरून घेतली. अशा आजच्या आपल्या या पाहुण्या आहेत. हे फार समर्पक असं पाहुण्यांचं इथे आपण स्थानापन्न केलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा जोरदार अभिनंदनाचं आपण स्वागत करूया. मी पहिल्या प्रश्नाकडे येणार आहे कारण सगळ्यांनाच कुतूहल वाटावा असा आहे. जसं त्यांनी आता म्हटलं की त्या MSc टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये त्यांनी डिग्री प्राप्त केली आहे. त्या लेक्चरर म्हणून काम करत होत्या, कथक करत होत्या, सितार करतात आणि त्याबरोबर त्या टेबल टेनिस पण खेळत होत्या.
पण मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की इतकं खरं स्थिरावलेलं आयुष्य, लेक्चरशिप म्हणजे एक समाधानाने आयुष्य पुढे देता येण्यासारखं करिअर हातात असताना तुम्ही हे असं आगळं वेगळं कसं काय करिअर निवडलं? सगळ्यात पहिल्यांदा अत्रे कट्ट्या आणि ह्या सगळ्यांना मी पहिल्यांदाच आभार मानते की मला इथे बोलावलं. मला माहीत नाही की मी खरोखर या स्टेजवरती, कारण मी ज्या वेळेला बघितलं इथे इतके मोठे व्यक्तिमत्व येऊन गेलेले आहेत की खरंच माझी पात्रता आहे का नाही मला माहिती नाही या स्टेजवरती बसायची, पण तरीसुद्धा तुम्ही बोलावलं त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. आता यांचा हा जो पहिला प्रश्न आहे, मी स्वतः ज्या वेळेला खेळायचे, म्हणजे मी ज्या वेळेला खेळायचे त्यावेळेला फार लहानपणी खेळणं वगैरे ही काही पद्धत नव्हती. कोचिंग, कोचेस, कोचिंग क्लासेस या पण पद्धती नव्हत्या. आम्ही आपलं जायचो, खेळायचो, मित्रमैत्रिणी शिकवायचे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला स्टेट लेवलला जायचो, नॅशनल्स कधीतरी खेळायचो, लक्षात यायचं की महाराष्ट्रातले जे टॉप प्लेयर्स आहेत, टॉप 8-9, ते इंडियामध्ये टॉप 8 असायचे. आणि मग लग्न झालं, जॉब सुरू झाला. ॲक्च्युली मी PhD करायला निघाले होते टेक्स्टाईलमध्ये. आणि त्याच वेळेला ठाण्याला दादोजी कोंडदेवला एक टुर्नामेंट होती, नॅशनल रँकिंग. तिथे नॅशनल चॅम्पियनशिप होती मला वाटतं. आणि मी तिथे गेल्यानंतर बघितलं महाराष्ट्राचा जो टॉप प्लेअर आहे तो तिथे क्वालिफाईंग राऊंड्स खेळताना मला बघितला मी. अँड आय वॉज शॉक की एवढा कसा काय महाराष्ट्रातलं टेबल टेनिस खाली गेलं. आणि त्या क्षणाला मनात आलं की टेबल टेनिससाठी काहीतरी करायचं. काय करणार होते माहीत नाही, कसं करणार होते माहीत नाही, केव्हा करणार होते माहीत नाही, पण करायचं. आमचे एक फॅमिली फ्रेंड होते सोपारकर म्हणून, त्यांचा मुलगा माझ्याकडे आला, काकू तू टेबल टेनिस खेळायची ना, मग तू कॉलेजमधनं आल्यावर खेळायला जाऊया की. म्हटलं जाऊया. आम्ही स्टेडियमवरती खेळायला लागलो. आणि त्याच वेळेला तिथे सरस्वती राबोडीचे ढवळे सर म्हणून होते, ते आले आणि त्यांनी विचारलं तुम्ही आमच्या शाळेच्या टीमला तयार कराल का. आणि अशा पद्धतीने मी तिकडे कोचिंग सुरू केलं. दिवसभर कॉलेजला जायचे, संध्याकाळी तिकडे जायचे. आणि त्या शाळेने स्टेटचं टायटल मारलं. आणि त्या शाळेने फर्स्ट टाईम टायटल मारलं होतं. आय वॉज हॅपी की अरे वा छान, आपण शिकवलं आणि मुलं जिंकली. आणि त्याच सुमारास माझा एक मित्र NIS कोच झाला होता. तो म्हणाला चल आपण ठाण्यामध्ये तुझ्या समर कॅम्प घेऊया. आणि बँक ऑफ इंडियाचे जे मॅनेजर होते ते माझ्या आत्याचे मिस्टर, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्याचे मिस्टर. ते म्हणाले तुला टेबल टेनिस घ्यायचं आहे ना, मी तुला मदत करतो चल. MH हायस्कूलचे एक ट्रस्टी त्यांचे मावस भाऊ होते. त्यांनी MH हायस्कूलचं बेसमेंट मिळवून दिलं, टेबलांसाठी लोन मिळवून दिलं बँकेचं. आणि अशा पद्धतीने सुरुवात झाली. पहिला कॅम्प झाला साधारणपणे 93-94 काहीतरी. आणि जसं ते शिवाजी महाराजांच्या याच्यामधल्या एका गोष्टीत आहे की दोरखंड कापा तरच तुम्ही लढू शकता, नाही तर दोरखंडांवरनं खाली येता. आणि त्याप्रमाणे सरळ लेक्चरशिपचं रिझाईन केलं आणि इकडे सुरू झालं. आता तिकडे रिझाईन केलं आणि काहीच नाही, आणि इकडचा फोकस आपोआपच वाढतच गेला. आणि अशा पद्धतीने कोचिंगला सुरुवात झाली. मुलं तयार व्हायला लागली. 96 पहिलं स्टेटचं टायटल मिळालं. 2 वर्ष मोहविद्यालयामध्ये तिथे बेसमेंटमध्ये आम्ही ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला तिथे इतका धुळीचा लेअर होता अक्षरशः. तो सगळा स्वच्छ करून आम्ही चालू केलं. 2 वर्षानंतर शाळेच्या लक्षात आलं की अरे ही जागा फारच कामाची आहे. त्यांनी सांगितलं इथून बाहेर पडा, आम्हाला ही जागा हवी आहे. आता काय करायचं. मे महिना होऊन गेलेला. जून महिन्यामध्ये टुर्नामेंट्स चालू होणार. मग आता परत जागा शोधणं आलं. मग उमा निळकंठला आत्ता जिथे लायब्ररी आहे तिथे ती जागा होती. बाजूला प्लास्टर कुठेही नव्हतं. पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी यायचं आतमध्ये. पण मुलांना शूज काढा आणि खेळा असं सांगितलं होतं. मुलं तशी खेळायला सुरुवात केली. आदिती जगन्नाथन म्हणून मुलगी होती, तिने पहिलं जळगावला स्टेटचं टायटल मारलं. तिचाही कॉन्फिडन्स वाढला, मुलांचाही वाढला, आमचाही वाढला. आणि अशा पद्धतीने प्रवासाला सुरुवात झाली. उमा निळकंठवाल्यांनी पण एका वर्षात सांगितलं आम्हाला इथे चिमणी पाखरं नावाची बालवाडी चालायची, तिथे आम्हाला इथे चिमणी पाखरं बालवाडी चालवायची आहे, तुम्ही इथून बाहेर पडा. परत जागा शोधायला सुरुवात केली. मग भगवती विद्यालय जी होती त्याचं टेरेस दिसलं. माझ्या घरातनं ते दिसायचं. पण तिथे गंमत अशी होती की एवढंच फक्त भिंत होती, वरती सगळं उघडं. मग तिथे ते बंद करून घेतलं. पाणी यायचं, वारा यायचं, सगळ्या याच याच्यामध्ये आम्ही खेळायचो. आणि
अशा पद्धतीने प्रवासाला सुरुवात झाली आणि रेस्ट इज द हिस्ट्री नाव. गेले 17 वर्ष मी सिद्धेशच्या माध्यमामुळे सिद्धेशच्या पण त्या गुरु आहेत, त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे. पण मी जवळून ते बघितलेलं आहे की किती त्रास, किती स्ट्रगल, आणि तरीही त्याच्यानंतर उमेद जिंकायची. कारण एकच जुनून की या महाराष्ट्राची टीम ही खूप सशक्त झाली पाहिजे, राष्ट्रीय स्तरावरचं आपलं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर छान झालं पाहिजे. एक छोटंसं सांगते, मी जेव्हा सिद्धेशला पहिल्यांदा दिलं, सिद्धेश छोट्या नाटकातून कामं करायचा, तेव्हाच म्हणजे इतकी नियमांचे कडक, फक्त प्लेयर्ससाठी नाही, इथल्या बसलेल्या पालकांनाही मान्य असेल की फक्त प्लेयरच शिस्तबद्ध होतो असं नाही, त्यांच्या पालकांना सुद्धा शिस्त लावायचं काम ते करतात. मला पहिलं वाक्य त्यांनी म्हटलं, हॉबी म्हणून मी टेबल टेनिस इथे शिकवत नाही, तुम्हाला जर सिद्धेशला पाठवायचं असेल तर त्याची ती दुसरी हॉबी बंद करावी लागेल. परत पुढचा महत्त्वाचा प्रश्न की मॅडम, टेबल टेनिस खेळायचं असेल तर खरं योग्य वय कुठलं की जेव्हा ते सुरू केलं पाहिजे? आत्ताच्या युगामध्ये बघायला गेलं तर ॲक्च्युली भारतामध्ये हे खूप उशिरा सुरू झालं. चायनामध्ये 3 आणि 4 वर्षाची मुलं केव्हापासूनच खेळतात. आता माझ्याकडे सुद्धा एक 3 वर्षाचा मुलगा येतो आणि तो इथे आलेला आहे. मला आवडेल त्याला स्टेजवर बोलवायला. शर्विल ये. तुझं नाव सांग. शर्विल. मोठ्यांनी सांग. शर्विल. तू काय खेळतोस? टेबल टेनिस. कुठे खेळतोस तुला माहिती आहे? तुला कोण शिकवतो सांगतोस? कोणची? अक्षय सर. आणि ताई कोणची शिकवते? प्राचीताई. प्राचीताई ही आमची स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहे. तर आत्ताशी त्याला तेवढं शिकवायला सुरुवात केली आहे आणि हा झाला मागच्या एप्रिल महिन्यापासून आमच्याकडे येतो आहे आणि आता तो साधारणपणे 25 ते 30 बॉल टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अजून तो 4 वर्षाचा व्हायचा आहे मला वाटतं, 3.5 आहे फक्त. एवढ्या छोट्या मुलांबरोबर तुम्हाला डील करताना म्हणजे आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल ना की ते इतकं लहान वय आहे की मनाची चंचलता किंवा फोकस वगैरे काही शब्दच नाही आहे, त्याची ओळख पण नाही आहे या शब्दांची. आणि टेबल टेनिस असं म्हटलं जातं की टेबल टेनिस इज अ गेम टू प्ले द चेस वाईल रनिंग मॅरेथॉन. म्हणजे पळता पळता म्हणजे फिजिकल फिटनेस पण आणि तेवढंच मानसिक कॉन्सन्ट्रेशन पण खूप लागतं. मायक्रो सेकंडमध्ये डिसिजन घ्यायचे असतात. मग एवढ्या छोट्या मुलांबरोबर डील करताना तुमचे फार छान अनुभव असतील. ॲक्च्युली इतकी लहान मुलं हे आमच्यासाठी म्हणजे मोटिवेशन ठरतं, बूस्ट ठरतो आमच्यासाठी. म्हणजे कितीही तुम्ही दमलेला असलात तरी त्याला बघितल्यानंतर त्याचा निर्मळ चेहरा, त्याचा आनंद बघितल्यानंतर खूप छान वाटतं. आणि इतक्या लहान मुलांशी डील करणं हे सगळ्यात सोपं जातं, कारण त्यांना दुसरं काहीच माहीत नसतं. आणि आपल्याला जे वाटतं की लहान मुलांचा फोकस नसतो, उलट आहे ॲक्च्युली हे. तुम्ही घरीसुद्धा बघा, लहान मूल हॉलमध्ये खेळत असतं खेळण्याशी, तुम्ही मागे काहीतरी बोला, त्या मुलाला सगळं कळत असतं तुम्ही काय बोलताय ते. आणि हा जो त्यांचा गुण आहे ना, हा आपण ॲक्च्युली मोठी माणसं हिरावून घेतो. त्यांना फोकस 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 करून शिकवून आपण हिरावून घेतो. लेट देम एन्जॉय देअर लाईफ, खेळू देत त्यांना. या लहान मुलांना कुठलीही शिस्त सोडून कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नाहीत. ती मुलं भरपूर मस्ती करतात, खेळतात, पण आपोआप कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागतं. ते अतिशय फ्लेक्झिबल असतात, त्यांच्यामध्ये भरपूर ताकद असते. आपल्याला असं वाटतं की ते दमतात म्हणून, पण ती मुलं ज्या वेळेला सांगतात ना, आपणच त्यांना ते शब्द इंट्रोड्यूस करतो. माझ्या माहितीतला एक मुलगा आहे, तो शाळेमध्ये सांगायचा माझी कंबर दुखती. वय वर्ष किती? पहिलीतला मुलगा, पहिलीतही नाही सिनियर KGतला मुलगा, माझी कंबर दुखती. एकदा टीचरने त्याला विचारलं, का रे तुझी कंबर म्हणजे काय रे, कुठे आहे कंबर? त्या मुलाने विचार केला आणि सांगितलं, जिथे दुखतंय ती माझी कंबर आहे. हा मुलगा सुद्धा एक दिवस मला म्हणतो, आता ना मी जरा दमलोय. 2दा ऐकल्यानंतर म्हटलं का रे दमलायस म्हणजे काय झालं? बस की म्हणे, आता पुष्कळ वेळ झालं हेच हे करून, आता मी दमलो. म्हणजे त्याला ॲक्च्युली कंटाळा आला होता. पण घरात आपण त्यांना सांगतो दमणं, थकणं, आणि ते शब्द ती मुलं शिकतात आणि नको त्या ठिकाणी वापरतात आणि आपण त्याचं कौतुक करतो. टेबल टेनिस खेळताना फिजिकल फिटनेस तर हवाच हवा, मेंटल फिटनेस हवा, मेंटल स्ट्रेंथ पण हवी आणि मसल कंडिशनिंग पण हवं. आणि त्यांच्या बुस्टर अकॅडमीमध्ये म्हणजे योगा असतील किंवा हे सगळं त्यांनी इतकं सुनियोजितपणे त्याच्यामध्ये समर्पकपणे घातलं आहे ना,
तर त्यासाठी या फिटनेससाठी तुम्ही असे हे विशेष प्रयत्न करता हे मला माहिती आहे, पण त्याचे तुम्हाला त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवर काय काय बदल झाल्यासारखे वाटले आणि कसं त्याचा फायदा झाला असं तुम्हाला वाटलं? खूप 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 म्हणजे मला आत्ता पण आठवल्यानंतर माझ्या अंगावर काटा येतोय. माझ्याकडे एक प्लेयर होती, त्यांची नंतर ट्रान्सफर झाली आणि ते पुण्याला शिफ्ट झाले. अतिशय उत्तम प्लेयर होती, नॅशनल प्लेयर होती, लहान होती, 12-13 वर्षाची. आणि त्या मुलीला ब्लड कॅन्सर झाला. ब्लड कॅन्सर झाल्यानंतर ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये नेऊन एक 10-15 दिवस झाल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्याच्या आईला सांगितलं की या मुलीचा फिटनेस ज्यांनी कोणी घेतलं आहे त्या व्यक्तीच्या पायाचं तीर्थ घ्या, त्या व्यक्तीमुळे तुमची मुलगी आज वाचली आहे. कारण एवढे अँटीबायोटिक्स फिट असल्याशिवाय तुम्हाला झेपणंच शक्य नाही त्या मुलीला. आज ती मुलगी व्यवस्थित आहे, तिचं लग्न झालं आहे, तिला 2 मुलं आहेत. म्हणजे नो डाऊट तिचा टेबल टेनिसचा प्रवास संपला तिथे, पण बाकी डे टू डे लाईफमध्ये शी इज ॲब्सल्युटली फिट. आणि दुसरं आम्ही खूप घेतो म्हणजे हे आत्ता नवीन चालू झालेलं आहे, इमोशनल ट्रेनिंग आम्ही घेतो. डॉक्टर संदीप केळकर म्हणून आहेत आणि तिथे लहान लहान मुलांचे पण इमोशनल ट्रेनिंग घेतो. त्या इमोशनल ट्रेनिंगचा ज्यावेळेला टेबलवरती आम्ही उपयोग करून घेतो आहे त्यावेळेला एकच सांगण्यात येतं की अरे आत्ता तुम्हाला काय वाटतं आहे, आत्ता वी आर हॅपी. वाय? कारण बॉल टेबलवर बसला आमचा. ओके, आता बॉल बाहेर गेला, आता कसं वाटतं आहे? सॅड वाटतं आहे. मग तुम्हाला हॅप्पी होण्यासाठी काय करायला लागेल? आम्हाला फक्त फोकस करायला लागेल, म्हणजे बॉल टेबलवर बसेल. डू इट. म्हटलं तुम्हाला जर हॅप्पी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट घ्यायला लागतील. तुमच्या आईवडिलांनी कष्ट घेऊन तुम्ही नाही हॅप्पी होणार. आणि त्याच्यानंतर जिथे 2 आणि 3 बॉल येत होते ते 22-22 बॉल यायला लागले, कारण त्यांना तो हॅपीनेस कळायला लागला. पुढचा प्रश्न विचारताना हर्षदाताई म्हणतात की खेळ व अभ्यास यांचा समतोल साधताना खेळ नेहमीच मागे पडतो. बूस्टर अकॅडमीमध्ये टेबल टेनिस शिकणारी मुलं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनने MBA झाली आहेत, तर हे कसे साधले जाते? ॲक्च्युली याला एक छोटीशी स्टोरी आहे. मी ज्या वेळेला कॉलेजला होते त्यावेळेला सकाळी उठून प्रॅक्टिसला जायचं, प्रॅक्टिसहून धावत धावत घरी यायचं, कॉलेजला जायचं, कॉलेजमधनं आल्यावर परत प्रॅक्टिसला जायचं. मग रात्री मी एक नाटकांमधनं कामं करायचे, त्याच्यामुळे रात्री ड्रामा प्रॅक्टिस असायची, ती साधारणपणे 12:30-1पर्यंत. मग घरी आल्यानंतर अभ्यास करायचा आणि झोपायचं. आता या सगळ्या याच्यामध्ये दमायचे, चिडायचे, चिडचिड व्हायची, घरी खूप चिडचिड करायची. एकदा आईने जवळ बसवलं आणि मला म्हणाली, काय होतं? नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल मुलगी आईशी बोलते, आई तुला कळत नाही मी किती दमती आहे ते. आईने एका शब्दात सांगितलं, करू नकोस. काय करू नको? अभ्यास सोडून दे ना म्हणे, तुला नाटकात काम करायला आवडतं, खेळायला आवडतं, अभ्यास सोडून दे, आम्हाला काही नाही वाटणार. म्हटलं अभ्यास कसा सोडू? नाही ना सोडता येत. नाही, नाटकात काम करणं बंद कर. नाही नाही, ते तर माझी आवड आहे. खेळणं बंद कर. खेळणं कसं बंद करू? तो तर माझा श्वास आहे. मग म्हणे सगळं करायला आवडतं ना, मग मनापासनं कर. ज्या दिवशी तू दमतीयस हे सगळं करून असं वाटेल त्या दिवशी तुला ते आवडत नाही हे पहिल्यांदा समजून घे. त्याच्यामुळे पहिल्यांदा चिडचिड बंद कर आणि ज्या दिवशी तुला असं वाटेल की आता आपण हे करून दमतो आहोत त्या क्षणी ती गोष्ट करणं बंद कर. कोणी तुला कंपल्सरी केलेलं नाही आहे हे करायला. आणि हाच फंडा मी माझ्या बूस्टरच्या प्लेयर्सना पण लावते. आणि लहान असतानाच म्हणजे साधारणपणे 2री-3रीमध्येच या मुलांना सांगते की टाईम मॅनेजमेंट करा. मुलांना सांगण्यापेक्षा पेरेंट्सना जास्त सांगते. म्हणजे मी खूप प्राऊडली हे सांगू शकेन की या मुलांची ॲन्युअल एक्झाम असतानासुद्धा ती मुलं कमीत कमी 2 तास तरी येऊन खेळून जातात, गॅप घेत नाहीत. अगदीच टफ पेपर आहे आणि टफ पेपर म्हणजे साधारणपणे हिस्ट्रीचा असतो, कारण त्याला पाठांतर लागतं, पाठांतर करायला वेळ मिळालेला नसतो. त्या पेपर्सच्या आदल्या दिवशी फक्त मेसेज येतो, मिस मी आज येत नाही, उद्याला मी असीन. आणि कुठल्याही ॲन्युअल मग ती 9thमधली ॲन्युअल एक्झाम असू दे का 8thमधली असू दे का 2ndमधली असू दे, ती मुलं खेळायला येतात म्हणजे येतातच, असं कधीही होत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही टाईम मॅनेजमेंट त्यांना शिकवतो. आणि जी मुलं 3 तास अभ्यास करून शिकतात तीच माझी मुलं 1 तासामध्ये शिकतात. 1 तासामध्ये तेवढाच अभ्यास करतात. म्हणजे
यांनी जसं मधुरिकाचं उदाहरण सांगितलं तसंच माझ्याकडे एक वेदिका गर्ग म्हणून मुलगी होती. ती 10th स्टँडर्डमध्ये असताना नॅशनलला 2 ब्रॉन्झ मेडल्स, मराठी आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये इंडिया टॉपर, CBSE सिलेबसला होती ती. पुढे जाऊन त्या मुलीने CS केलं, लॉ केलं, त्याच्यानंतर MBA केलं. म्हणजे आम्ही सगळेजण तिला गमतीने चिडवतो की तू ओव्हर एज्युकेटेड झालेली आहेस आणि नॅशनल रँक प्लेअर. पण तिनेसुद्धा 10वीमध्ये कधीही गॅप घेतली नाही, कुठलीच नाही. म्हणजे माझ्या कुठल्याही प्लेअरला 10thमध्ये वर्षभर खेळून 94-95 रुटीन होते मार्क्स. म्हणजे कधीच त्याच्याहून कमी नाही पडले. मला आठवतच नाही की त्याच्याहून मार्क कमी पडलेत. कारण लहानपणापासूनच त्यांना या अटी होत्या की मार्क नाही मिळाले की तुम्हाला मॅचेसना नाही पाठवणार. सुरुवातीला कंपल्सरी करायला लागायचं. मग मुलं जशी आपल्याला करतात तसं आम्ही त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायला लागलो की अभ्यास कर, नाही तर खेळायला नाही पाठवणार. आपोआप अभ्यास व्हायला लागतो, काही वेगळं करायला लागत नाही. आणि ॲक्च्युली हा बूस्टरमध्ये बॉर्न अँड बॉटअप प्लेयर्स आणि बाहेरून आलेली बूस्टरमधली प्लेयर्स याच्यामध्ये हा जमीन आसमानाचं अंतर मला स्वतःला जाणवतं. आता बाहेरून आलेली कोणी प्लेयर्सचे पेरेंट्स किंवा ओळखीचे इथे असतील तर आय एम सॉरी फॉर दॅट, पण ही रियालिटी आहे. रेग्युलर रुटीन प्रॅक्टिसला सुद्धा 2 मिनिटं सुद्धा उशीर झालेला मॅडमला चालत नाही. ते इतके पंक्च्युअल असतात आणि इतके सेल्फ डिसिप्लिन असतात. प्रत्येक प्लेअरचा मॅच स्कोर सुद्धा ते आता या क्षणी सांगू शकतील 30 वर्षांमधला. मला लक्षात नसते पण सिद्धेशी मॅच त्या सांगतील. हे मात्र खरं आहे. म्हणजे मी ती देणगीच आहे. म्हणजे त्यांना टेबल टेनिस मी जपते. म्हणजे अगदी 96 मधली माझ्या पहिल्या प्लेअरची मॅच माझ्या डोळ्यासमोर बोलताना सुद्धा टेबल येतं, अपोनंट होतो, तिने कोणत्या वेळेला कोणती सर्व्हिस टाकली होती, काय चुकलं होतं, हे मला तोंडपाठ आहे आजच्या घडीला सुद्धा. प्रत्येकाच्या आणि प्रत्येक प्लेअरच्या प्रत्येक प्लेअरची मॅच स्कोर किती स्कोरने जिंकला, प्रत्येक गेम स्कोर यांना पाठ असतो. मुलं अशी एवढी शिस्तीत कशी काय घडली? म्हणजे काय असतं रेग्युलर रुटीनमध्ये? रेग्युलर रुटीनमध्ये तसं काही नसतं. डोक्यात एकच असतं फक्त की या मुलांनी पुढे आयुष्यात घडावं, खूप काहीतरी मिळवावं. आणि खूप प्राऊडली सांगू शकेन की माझ्या जवळजवळ 8 का 9 प्लेयर्सना आज गव्हर्मेंट जॉब आहेत. 5 का 6 लोकांनी त्यांचं ब्रेड अँड बटर ॲज अ टेबल टेनिस चूज केलेलं आहे. कोणी मेंटल ट्रेनर झालं आहे, कोणी कोचेस झालं आहे, कोणी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच झालं आहे आणि दे आर व्हेरी मच सेटल इन देअर लाईफ. मग याच्यामध्ये मला गोड नाही बोलता येत. माझा हा एक ड्रॉबॅक समजा, कमीपणा समजा, वीक पॉईंट समजा, पण मी ओठावर एक आणि पोटात एक मी नाही करू शकत. त्या मुलाला जर आत्ता शिस्तीची गरज आहे तर ती शिस्त मी लावणारच. मग याच्यामध्ये पालकांना वाईट वाटलं तर माझा नाईलाज आहे, मी काही नाही करू शकत त्याच्यासाठी. त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढे प्लेयर्स येतात ते साधारणपणे क्रीमच असतं. म्हणजे कारण थोडं जरी इकडचं तिकडे झालेलं मला नाही चालत. म्हणजे तरी आता मी 5 ते 10 मिनटं कन्सिडर करते, कारण कुठेतरी ट्रॅफिक असतो. आदल्या दिवशी रात्री खड्डा खणलेला नसतो पण दुसऱ्या दिवशी तिथे खड्डा दिसतो, मग तो रस्ता बदलायला लागतो. त्याच्यामुळे ती 5-10 मिनटं मला कन्सिडर करायला लागतात. पण जर उशीर होणार असेल तर मला मेसेज येतो की मला उशीर होणार आहे. माझ्या प्लेयर्सचं आयुष्य घडतं आहे याच्यामुळे, हा मला आलेला अनुभव आहे. म्हणजे फणस कसं बाहेरून काटेरी आणि आतनं मऊ असतं, मी स्वतः अनुभवलेलं आहे. की तिचा प्लेयर्सची मॅच आहे, डोंबिवलीची मॅच आठवते मॅडम मला, आणि ताप आहे अंगात सिद्धेशा. पण हे तितकंच बाकी सगळ्या खेळणाऱ्या प्लेयर्सला रात्रीसुद्धा दमलाय म्हटल्यानंतर पायाला तेल लावून त्याला झोपवणाऱ्या पण याच वेळ. म्हणजे जितक्या त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी बिंबवण्यासाठी स्ट्रिक्ट आहेत, तितक्याच त्या वेळ आली तर म्हणजे ताप आहे तो मुलगा खात नाही म्हटलं, स्वतः यांनी दुधात 2 बिस्किट भरवलंय, नाही आता तुला ही 2 बिस्किटं ग्लुकोजची खायची आहे कारण तुला पुढे टेबलावर बसायचं आहे, जायचं आहे, खेळायचं आहे. थोडक्यात महिला असल्याचं एक मातृत्व भावना जी आहे त्याचा तुम्हाला या क्षेत्रात खूप फायदा झाला असं दिसतंय. खूप जास्त मुलांशी फार पटकन मला अटॅच होता येतं. मला स्वतःला मुलगा असल्यामुळे मुलं काय, मुलगे पर्टिक्युलरली काय विचार करू शकतात हे फार इझिली कळतं.
आणि माझ्याकडे सुरुवातीला सगळ्या मुली होत्या आणि मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे मुली काय विचार करू शकतात हेही फार पटकन समजू शकतो. म्हणजे स्त्री असल्यामुळे मुलांशी अटॅच होणं, त्यांच्याबरोबर मदरली राहणं हे फार सोपं गेलं मला. महिला म्हणून फायदा तर मी आत्ताच सांगितला की मला फार इझिली अटॅच होता आलं. पण आता याला एक तर तोटा म्हणा किंवा फायदा म्हणा, पण सुरुवातीला ज्यावेळेला माझ्याकडे सगळ्या मुलीच असायच्या. पहिल्यांदा ज्यावेळेला मधुरिकाने टायटल मारलं, नॅशनलचं टायटल मारलं, साधारणपणे 99 इयर असेल, 2000 वगैरे 99. त्या वर्षी मी अशी जात असताना इकडे सगळे कोचेस बसलेले असायचे. हां, काय आहे बाईत आहे, पुश सोडून वेगळं काय शिकवणार, काही नाही येणार. लहान असताना टायटल मारलं, मोठं झाल्यानंतर बघूया काय होतं आहे ते. आणि हे वाक्य मला कानावर ऐकायला मिळायचे. मग हळूहळू मधुरिका मोठी झाली, तिने वरच्या इव्हेंटमध्ये टायटल मारलं. हां, एक प्लेअर तर काय कोणी तयार करू शकतो, बाई आहे किती प्लेअर तयार करेल, विसरून जा, पुढच्या वर्षी बघूया. अजून दुसरी प्लेअर तयार झाली, तिसरी मुलगी तयार झाली. तोपर्यंत मधुरिका अजून मोठी झाली. त्याच्यानंतर मला वाक्य ऐकायला मिळायला लागली, मुली काय, मुली कोणालाही तयार करता येतात, नाहीतरी काय पुशपुशच खेळतात. मुलगा कुठे तयार करता येतो आहे त्यांना? मुलगा तर एकही नाही तयार, कारण मुलगा तयार करायचा असेल तर पुरुषच लागतो, बाई काही मुलगा नाही तयार करू शकत. हे पण वाक्य कानावर ऐकायला मिळायचे. मग सिद्धेश पांडे आला, सनीश आंबेकर आला. सिद्धेश पांडे इज द फर्स्ट प्लेयर ऑफ ठाणे हू बिकम अ नॅशनल चॅम्पियन इन टेबल टेनिस. मग त्याच्याही वरती झालं. लहान मुलं तर कोणीही तयार करतं, मेन्सला बघूया काय होतं ते. त्या मुलांनी मेन्सचं पण टायटल मारलं. आता मात्र शब्द नाही आहेत. म्हणजे आता हा तोटा समजायचा की मला मोटिवेट करत होते हे समजायचं हे माहीत नाही. कमलेश मेहता, सनील शेट्टी आणि सिद्धेश पांडे, ओनली 3 प्लेयर्स ऑफ महाराष्ट्र हू वन अ मेन्स टायटल फ्रॉम लास्ट सो मेनी इयर्स. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अर्जुन अवॉर्डी मधुरिका पाटकर आणि वेलकम. आताच 2-3 महिन्याचाच आहे, 6 महिन्याचा झाला. सप्टेंबरमधला त्याचा जन्म, 4 सप्टेंबर, 4 का 2 सप्टेंबर काय. मधुरिकाचं वैशिष्ट्य म्हणजे डिटर्मिनेशन काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण. म्हणजे ठरवलेले गोल मिळवेपर्यंत तिने आयुष्यातले बरेचसे निर्णय नाही घेतले. व्यक्तिगत आयुष्याच्या निर्णयाला वेलकम. ये बस जोरदार टाळ्यांनी आपण तिथे स्वागत करूया. याचा जसा पहिला स्टेज शो आई बरोबर. खूप खूप अभिनंदन मधुरिका. अर्जुन अवॉर्ड नंतर तुम्हाला आता भेटतेस आणि पिलू या नंतर सुद्धा एक आई म्हणून पण तुझं अभिनंदन. तुझी सलग जवळजवळ 25 वर्ष तरी टेबल टेनिस मधली खेळायची असतील ना? 5व्या वर्षापासून वगैरे खेळायला लागली असतील. हो, जेव्हा मी अराउंड 6.5 इयर्सची होते तेव्हापासून मी खेळायला लागले. खेळत होतेस. गोहाड मॅडमच्या शेजारीच तू बसलीस आणि महिला दिन म्हणून तुम्हा दोघींना आम्हाला खरं इथे बोलवायचं आहे. आचार्य त्रिकट्ट्यातर्फे तुमचं स्वागत ह्यासाठी करायचं होतं, कारण एक अद्वितीय असं वेगळ्या क्षेत्रात तुम्ही तुमचं नाव लौकिक मिळवलंय आणि दबदबा निर्माण केलाय. एक महिला म्हणून तुला टेबल टेनिस खेळताना तुझ्या फिटनेसवर, तुझ्या मेंटल स्ट्रेंथवर कसा फायदा झाला हे मला जाणून घ्यायला आवडेल. माझ्याबरोबर माझे पेरेंट्स आणि मिसचा जो साथ होता ना, आय थिंक दॅट वॉज दी बिगेस्ट सपोर्ट आणि पिलर फॉर मी. म्हणजे मला खूप काही करायचं होतं या क्षेत्रामध्ये. एव्हरीबडी नीड्स अ सपोर्ट आणि त्या ह्याच्यामध्ये मम्मी आणि मिस आणि माझे वडील त्यांचा खूप सपोर्ट असतो. आणि वेन नाव दॅट आय हॅव बिकम अ मदर मला असं कळतं की सॅक्रिफाईस किती केलेलं आहे माझ्या आईने. आपल्याला कळत नाही, पण हा जो सॅक्रिफाईस असतो त्याच्यामुळेच आपली प्रगती होत असते. आणि आय थिंक अ मदर चा रोल खूप इम्पॉर्टंट असतो आपल्या लाईफमध्ये. आणि वी ॲज विमेन वी आर सो स्ट्रॉंग की आपण आहे ना कोणत्याही ऑब्स्टिकल्सला पार पडू शकतो. व्हेरी गुड. दॅट वी कम टू नो ओनली वेन वी आर अ मदर. म्हणजे ज्या वी हॅव दॅट थिंग इनसाइड अस, पण ते आपल्याला कळत असतं. वी टेक इट फॉर ग्रांटेड ॲज विमेन, यू नो, ओव्हर दी इयर्स की हां मी हे करू शकते, मला हे करायचं आहे, मी मेहनत करीन. पण जी विल पावर आपल्याला खरी जाणीव होते ना, दॅट इज
म्हणजे आता मी त्या फेसमध्ये गेलेली आहे. आय रिअलाइज की ती विल पॉवर केवढी असेल. सो आय थिंक वी ॲज विमेन वी हॅव गॉट ट्रिमेंडस विल पॉवर, वी हॅव ट्रिमेंडस सॅक्रिफाईस आणि टू चेंज, टू इव्हॉल्व, टू अडॅप्ट टू एनी सिच्युएशन. ONGC मध्ये ती खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे. टेबल टेनिस क्षेत्रामधूनच तिची इतकी दैदिप्यमान कारकीर्द आहे की त्यामुळे ONGC ने तिला जॉबमध्ये ॲब्झॉर्ब केलेलं आहे. पण त्याबरोबर ती MBA पण झालेली आहे. एनी स्पोर्ट आणि स्टडीज दे गो हँड इन हँड. सो मी खेळत होते म्हणून माझं कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप प्रचंड हाय होतं. सो जे बाकीचे लोक 4 आवर्समध्ये शिकू शकतात का, मी से म्हणाल्या का, ते आय कुड अंडरस्टँड अँड लर्न आणि बाय हार्ट आणि म्हणजे सगळंच आय कुड डू इट इन मे बी 1.5 hours 2 hours. आणि तुम्हाला खरं सांगू तर बिफोर दी बोर्ड एक्झाम्स मला फक्त 1-1.5 महिना मिळाला होता अभ्यास करण्यासाठी. सो आय न्यू की माझ्याकडे लिमिटेड टाईम आहे, म्हणजे रिसोर्सेस कमी आहेत माझ्याकडे आणि आय हॅव टू मेक दॅट टू द फुलेस्ट असं. कारण का मिसची अशी पद्धत आहे, शी म्हणजे मेक्स अस अंडरस्टँड थ्रू सायन्स आणि मॅथ्स. तर जर मला मॅथ्स आणि सायन्सच अभ्यासामध्ये नसेल माहिती की काय आहे, आय कॅनॉट अप्लाय दॅट इन माय गेम. सो आय फील की स्पोर्ट्स आणि स्टडीज दे गो हँड इन हँड. मला अजूनही आठवत आहे, सिद्धेश फक्त 1ली का 2रीत होता. एक दिवस त्यांनी मला बोलवलं. मला म्हणतात मी लेक्चरर आहात ना, मग मला आता एक सांगायचं आहे, सिद्धेशला घरी जाऊन ऑब्ट्यूज ॲक्यूट अँगल शिकवायचा आहे. विशाल कोण, लघु कोण. म्हटलं अहो पण त्याला अँगल मला माहीत नाही ते तुम्ही कसं शिकवणार ते, कारण ब्रॅकेट किती ओपन करायची आहे, किती क्लोज करायची आहे, ते मी अँगलच्या भाषेत बोलणार आहे ते त्याला कळलं पाहिजे. म्हणजे त्यांनी कायम अभ्यास आणि खेळ एकत्र गुंफला आणि त्यामुळे हे यश मिळू शकलं. मी संपदाताईंना विनंती करते की त्यांनी पहिल्यांदा मधुरिकाचं आपण स्वागत करूया आणि खूप खूप अभिनंदन करूया आचार्य यात्रेकट्ट्यातर्फे. आत्ताच 2 तासापूर्वीच आपल्या भारताचा इंडिया नंबर 1 शरद कमल याने जागतिक, त्याचं मानांकन 88 होतं, पण त्याने जागतिक मानांकन 13 असलेल्या प्लेयरला हरवलाय आणि भारताचा ध्वज असा छान फडकवला आहे जागतिक स्तरावर. आता मला एक वेगळ्या अशा प्रश्नाकडे असं यायचं आहे की तुम्ही खरं तर जॉईंट फॅमिलीमधून आहात आणि मूळ म्हणजे यांच्या घरी गणपती, गौरी हे सगळे जोरदार होणारे सण आहेत. यांनी कायम सकाळी 5 वाजता 5 ते 7 टेबल टेनिसची टेबलावरची प्रॅक्टिस. छोटी छोटी मुलं उठूनही जात होती शिस्तीत. तर जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्हाला तो कसा फायदा झाला? कारण मुलांबरोबर तुम्ही नॅशनल गेम्सच्या टीम बरोबर जाता, त्यावेळी आता तर तुम्ही भारताच्या संघाबरोबर बाहेर होतात, भारताबाहेर 5-5, 6-6 दिवस तुम्हाला असं राहायला लागतं आणि असं वार्षिक खूप सारख्या स्पर्धा असतात. तर त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? जॉईंट फॅमिलीचा तोटा कधीच नसतो, आपण मानू त्याप्रमाणे असतं. जॉईंट फॅमिली म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या आजी सासूबाई असायच्या, दीर, जाऊ, जावेच्या 2 मुली, सासू सासरे, मी, नवरा, माझा मुलगा, ही आमची जॉईंट फॅमिली. मी मॅचेसना जाऊन आले आणि जर मुलं न जिंकता जर मी परत आले तर माझ्या आजी सासूबाईंचा पहिला प्रश्न असायचा, तू काय केलंस तिथे जाऊन? आणि त्यांचं वय 90. तू जर तिथे गेली होतीस तर मग मुलं हरून कशी परत आली, हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे खेळताना हे एवढं मोठं मंगळसूत्र मला घालता यायचं नाही, इथे रॅश यायचा घामाने. त्यांनीच मला एक दिवस सांगितलं, काढून ठेव ना ते काही मंगळसूत्र घातल्याने तुझ्या नवऱ्याचं काही होणार नाही आहे, काढून ठेव ते आणि मग खेळायला जा. हा घरातला आजी सासूचा सपोर्ट होता. आता या याच्यामध्ये मी ज्यावेळेला बाहेर टुर्नामेंट्सना जायचे, घरातलं कल्चर असं असल्यामुळे सासू सासऱ्यांचा सपोर्ट हा ऑब्व्हियस होता. दिराला तसा काही फरक पडत नव्हता, तो सपोर्ट करतच होता. नवरा कल्चरली इतका सुसंस्कृत असल्यामुळे त्यांचा सपोर्ट होताच. प्रश्न यायचा तो माझ्या जावेचा, कारण मी ज्या वेळेला बाहेर जायचे त्यावेळेला घरातलं सगळं तिला करायला लागायचं. पण तिने कधीही कटकट केली नाही की तू इतकाले दिवस जाते आणि मला घरात काम करायला लागतं, माझं काम वाढतं. जर तिने एकदा जरी हे वाक्य बोलली असती तरी माझ्या सासूनी मला कदाचित म्हटलं असतं, अगं तू जातेस त्याच्यामुळे तिला जास्त काम पडतं. पण तिने कधीही हे एकदाही म्हणजे मी ऐकलंच नाही आहे हे वाक्य. आणि दुसरा माझा मुलगा, तो खूप लहान होता. आता त्यांनी जर अभ्यासच केला नसता आणि जर त्यांनी चांगले मार्क मिळवलेच नसते तर मला सगळं सोडून घरी त्याचा अभ्यास घ्यायला बसायलाच लागलं असतं. पण या दोघांनी जो काय मला सपोर्ट केला,
कारण मी बाहेर गेल्यानंतर नाही म्हटलं तरी मुलाचा डबा करून द्यायचा, त्याचा अभ्यास बघायचा. कारण तो खूप लहान होता मी चालू केलं त्यावेळेला. म्हणजे मी चालू केलं त्यावेळेला तो 4-5 वर्षाचा होता. त्याला आंघोळ घालायची, त्याला युनिफॉर्म घालून द्यायचा, शाळेत पोचवायचं, शाळेतनं घेऊन यायचं, ही सगळी कामं माझी जाऊ करायची. आणि तिचा जो काही सपोर्ट होता, बाकीच्यांचा तो होताच होता, म्हणजे तो काही प्रश्नच नाही. पण तिच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालं. म्हणजे म्हणतात ना की एका बाईला बाईंनीच सपोर्ट करायला पाहिजे, तसं ॲक्च्युली आमच्या घरामध्ये होतं. पण त्याच्याबरोबर तुम्ही लहानपणापासून ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांना पण मी जवळून ओळखते. आई आणि बाबा, यांचे बाबा स्वातंत्र्य सैनिक होते. हो. आणि आई म्हणजे या ज्या शिस्तीच्या आहेत ना, त्या फक्त 10% आहेत त्यांच्या तुलनेत. खरं आहे. नॉट ओन्ली माय पेरेंट्स, म्हणजे माझा भाऊसुद्धा, मोठा भाऊ डॉक्टर नितीन, पंक्च्युअलिटीच्या बाबतीत हा माझा भाऊ. आणि आई म्हणजे आईने मला असं सांगितलं होतं, ज्या वेळेला मधुरिका पहिल्यांदा इंटरनॅशनल खेळायला सिलेक्ट झाली त्यावेळेला मी जाऊन आईला सांगितलं की आई, मी एक इंटरनॅशनल प्लेयर घडवला. आई म्हणाली, वा, खूप छान. मग दुसऱ्या दिवशी जवळ बसवलं आणि मला विचारलं, का गं तुझ्याकडे एकच प्लेयर आहे का? म्हटलं नाही आई, पुष्कळ आहे, 20-25 आहे. मग तू पार्शालिटी करतेस का? म्हटलं अजिबात नाही, मी सगळ्यांना सारखंच शिकवते. मग एकच कसा काय झाला, बाकीच्या 21 जणांचं काय झालं? म्हटलं आई, ती एकटीच शिकली, मी काय करू? एक्झॅक्टली म्हणे, ती शिकली ना, तुझं काही कर्तृत्व नाही आहे त्यात. तुझं जर कर्तृत्व असतं तर बाकीचे 21 पण झाले असते. तुझं काम फक्त मार्ग दाखवायचं आहे, जमिनीवरती या. आणि त्या दिवशी जे खाडकन डोळे उघडले ते आज तागा येते. आपलं कर्तृत्व नाही, तो प्लेयर ऐकतो, तो प्लेयर मेहनत घेतो, म्हणून तो घडतो. माझ्यामुळे कुठलाही प्लेयर घडणं शक्य नाही. हे आईचं एक उदाहरण. आणि जसं आत्ता सांगितलं की मी कथ्थक डान्स करायचे लहान असताना. मुंबईमध्ये आमचा कथ्थकचा प्रोग्राम होता. रशियन डेलिगेट्स आले होते आणि मी सगळ्यात लहान होते, 2रीत का 3रीत होते काहीतरी. आणि मी एकटीने जवळजवळ 45 to 50 मिनिट्सचा परफॉर्मन्स दिला होता. आणि त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियाला मोठा फोटो, कलर्ड फोटो आणि एक बातमी अशी. मी मोठ्या कौतुकाने तो फोटो कापला, चिकटवला, फायलिंग केलं आणि घरी जाऊन बाबांना दाखवला. तर आम्ही अकोल्यातले, मुंबईतला पेपर त्या काळामध्ये अकोल्यात येणार कधी, एक 40-45 वर्षांपूर्वीची ही घटना, शक्यच नव्हतं त्या गोष्टी. बाबांनी तो पेपर घेतला, तो लिटरली माझ्यासमोर फाडला आणि फेकून दिला. मी खूप रडले त्या दिवशी, परत मला मिळणार नाही हा. चिडले, रागवले, 2 दिवस बाबांशी बोलले नाही काही. 2-3 दिवसानंतर मला जवळ बसवलं आणि म्हणाले, हा तुझा पास्ट टेन्स आहे, लक्षात ठेव. जर भूतकाळात रमत गेलीस तर वर्तमान काळात जगणार नाहीस आणि भविष्यकाळाचा विचार करू शकणार नाहीस. कधीही कुठल्याही पद्धतीचे पेपर कटिंग्स तुझ्याजवळ असता कामा नये. तुला जर खरोखर कर्तृत्ववान व्हायचं असेल तर वर्तमान काळात जग आणि भविष्यकाळाचा विचार कर. आणि खरोखर सांगते, त्या दिवसापासून आज तागायत माझ्याजवळ माझ्या कुठल्याही एकाही याचं पेपर कटिंग नाही. मी कधीही माझं यूट्यूबवरती किंवा गुगलवरती जाऊन कधीही काहीही सर्च करत नाही. ते खरोखर खूप मोठे फ्रीडम फायटर होते. फक्त वाईट असं होतं, म्हणजे आमच्या दृष्टीने, की ते गेल्यानंतर आम्हाला कळलं. 85ला अचानक बसल्या बसल्या कार्डियक अरेस्टनी ते गेले. मी खूप लहान होते, फर्स्ट इयरला होते. पण ते गेल्यानंतर आम्हाला कळलं की दूरदर्शनवर ज्यावेळेला बातमी आली, रेडिओवरती ऑल इंडियाला बातमी आली, लोक येऊन विचारायला लागले. जयलसिंग त्यावेळेला राष्ट्रपती होते. त्यांच्याकडनं ज्यावेळेला दखल घेतल्या गेली, त्यांच्याकडनं ते काय शोकसंदेश वगैरे ते कलेक्टर ऑफिसमध्ये आलं, त्यावेळेला आम्हाला कळलं की अरे बापरे, आपले वडील एवढे मोठे फ्रीडम फायटर होते. आणि हे कळल्यामुळे नेहमी हेच डोक्यात राहिलं की नाही, आपण काहीही करत नाही, वर्तमान काळात जगायचं आहे आणि प्रत्येक वेळेला पुढचा विचार करत राहायचं आहे. आणि ते सुद्धा याच ह्याच्यात होते. 7 म्हणजे 7, 7 वाजून 1 मिनटं म्हणजे 7 होत नाहीत. घड्याळ दिलं आहे ना देवाने, त्याचा वापर करा. 7 वाजून 1 मिनटं 7 म्हणजे 1 मिनटं असतो, 7 नाही होत त्याला.
आणि त्याच्यामुळे अकोल्यातनं मुंबईमध्ये आल्यानंतर लोकल 7:03 असते याचं आश्चर्य कधी वाटलं नाही त्यावेळेला. त्यांच्या लहानपणापासूनच्या ब्रॉटअपमुळे त्या कायमच प्रसिद्धी विमुख आहेत. म्हणजे मी आज त्यांना इथे बोलवलं ते पण त्यांनी म्हणजे मला त्यांना खूप सांगायला लागलं की हे सगळं जर काही घडलं आहे म्हणजे पालकांसमोर येऊ दे, कारण आपल्याला तर आज दिसतंय की ही छोटी छोटी लहान पोरं मोबाईल, टॅब, नंतर सगळ्या सोशल मीडिया याच्या विळख्यात इतकी अडकती आहे आणि त्याच्या ब्रॉटअपसाठी काय करायला हवं आहे पॅरेंट्सने हे इथे येऊ देत सगळ्यांसमोर. हा माझा खूप अट्टाहास होता. साधारणपणे आम्ही 13-14 वर्षाची झाल्यानंतर रोज रात्री झोपताना आईबाबांचा एक नियम असायचा. एक तर पहिला नियम हा असायचा की कुठल्या तरी पुस्तकाची 10 पानं ही वाचल्या गेलीच पाहिजेत आणि ती नुसती वाचायची नाही, ती वाचल्यानंतर त्याच्यातनं काय शिकलात हे सांगा. काहीतरी मूर्खासारखं शिवाजी महाराज ग्रेट होते हे ऐकू नका, शिवाजी महाराज का ग्रेट होते हे समजून घ्या. हा एक नियम होता. दुसरा नियम होता सकाळी उठल्याबरोबर आज मला काय काय करायचं आहे याची यादी तयार करा आणि रात्री जेवताना जेवायला बसल्यानंतर विचार करा की आज मी हे जे काही जेवतीये याच्यासाठी मी आज काय केलं आहे, मी सोसायटीसाठी काही केलं आहे का, किंवा मी जे काय आज दिवसभरामध्ये वागले याच्यामुळे अशी कुठली गोष्ट घडली आहे का की मला हे अन्न ग्रहण करताना मला आज लाज वाटेल माझी. मला आरशात बघताना, तू स्वतःला आरशात बघताना स्वतः विचार की मला स्वतःबद्दल आज अभिमान वाटतोय का, मला कुठेतरी गिल्ट फील आहे की अरे यार हे चुकलं आपलं आज. स्वतःशी प्रामाणिक राहायला शिक आणि हे जर करू शकत असशील तरच अन्न ग्रहण कर, नाही तर अन्नाचा घास हातात घेतलेला खाली ठेव. हे मी 14 वर्षाची असतानापासून मला माझ्या आईवडिलांनी शिकवले. शेवटच्या एका प्रश्नाकडे येते. समजा तुम्हाला एखादी अशी मॅजिकल स्टिक हातात दिली, जादूची कांडी तुमच्या हातात दिली, तर स्त्री जीवनातले अशा कुठले बदल तुम्हाला त्याच्याने करावेसे वाटतील? स्त्री जीवनात मला काहीच बदल करायचे नाही आहेत. स्त्री ही सर्व गुणसंपन्नच आहे. निसर्गाने तिला भरभरून दिलेलं आहे. चेंज करायचं असेल तर सोसायटीची मेंटॅलिटी चेंज करायची असेल, तसं बघायला गेलं तर मुंबई पुण्यामध्ये मला नाही वाटत की फार जास्त स्त्रियांना काही प्रॉब्लेम असतील. असले तर ते मुलांनाच आहे आजच्या युगामध्ये. पण तरी पण लहान लहान गावांमधनं, पर्टिक्युलरली तुम्ही राजस्थान किंवा मारवाडमध्ये गेलात, पंजाब, हरियाणा किंवा इकडे बंगालमध्ये गेलात तर कदाचित दिसत असतील. मला असं वाटतंय की समाजाने मेंटॅलिटी बदलायला हवी आहे. एखाद्या स्त्रीवर जर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार झाला असेल तर स्त्री ही व्हिक्टीम आहे. तिने का लाज बाळगावी? जिने ज्या व्यक्तीने अन्याय केला आहे त्याला लाज वाटायला पाहिजे. समाज तिला का दोष देतो? ती का घाबरते? तिला का असं वाटतं की माझ्या कॅरेक्टरला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे? नाही, तू आहे तशीच आहेस बाई. ज्यांनी तुला त्रास दिला आहे तो माणूस प्रॉब्लेमॅटिक आहे, तू नाही आहेस प्रॉब्लेमॅटिक. हे जोपर्यंत स्त्रीला किंवा समाजाला समजणार नाही, जोपर्यंत समाजाला हे एज्युकेट करता येणार नाही की बाबांनो, मूल होणं किंवा ते मूल आहे का मुलगी आहे हे स्त्रीच्या हातात नाही, हे पुरुषाच्या हातात आहे, हे त्या व्यक्तींना एज्युकेट करायला हवं आहे. जादूची कांडी मिळाली तर मी एज्युकेशन वाढवीन. स्त्रियांमध्ये काहीही बदल करायची गरज नाही. करायची गरज असेलच तर माझी आई नेहमी एक वाक्य म्हणायची की स्त्री ही वेलीसारखी असते. तिने जर वृक्षाचा आधार घेतला तर ती माथ्यापर्यंत जाते आणि जर तिने आधार नाही घेतला तर ती पायदळी तुडवल्या जाते. त्याच्यामुळे स्त्रीने वृक्षाचा आधार घेताना कुठेही कमीपणा बाळगू नये आणि त्या वृक्षालाही असं वाटता कामा नये की मी आहे म्हणून तू माथ्यावर जातीयेस बाई. दोघंही एकमेकांच्या साथीने जात आहेत. त्याच्यामुळे जादूची कांडी मिळाली तर मी फक्त एवढं करीन की समाजाला एज्युकेट करायचा प्रयत्न करेन. स्त्रीमध्ये काही चेंज करायची गरज नाही. खेळ म्हटलं की त्याच्यामध्ये हार आणि जीती आलीच. तर मुलं जेव्हा हरतात तर तुम्ही तुमचं तिने म्हटल्याप्रमाणे तुम्ही लगेचच पडदा पाडता त्याच्यावर, पण तुम्ही मुलांना त्याच्यातून परत मोटिवेट करताना किंवा त्याच्यातून बाहेर काढताना कसं करता ते जरा हवंय. पहिली गोष्ट, माझ्या मुलांना एक नक्की माहिती आहे की
आपल्या कोचच्या दृष्टीने हारणं जिंकणं महत्त्वाचं नाही आहे. त्यांना जेवढं शिकवलं आहे ते जर त्यांनी 100% खेळलं असेल तर दे आर पास. त्याच्यामुळे ती हरल्यानंतर पहिल्यांदा मला विचारतात की मिस मी कसा खेळलो. यू गेव यू 100%, देन दे आर हॅपी. आणि कधीतरी असं होतं की ते खूप छान खेळतात आणि तरी हरतात, म्हणजे हरतात बट दे आर हॅपी. आणि कधीतरी असं होतं की खूप घाणेरडे खेळतात आणि जिंकतात, पण मग मला येऊन म्हणतात मीन्स मी जिंकलो आहे खरं म्हणजे बट आय प्लेड बॅड. त्यावेळेला ते नाराज असतात. त्याच्यामुळे जिंकणं आणि हरणं आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे ते कसे परफॉर्म करतात. त्यांची कॉम्पिटिशन ही त्यांच्या स्वतःशी आहे, दुसऱ्यांशी नाही आहे. हो 100% ते स्वतःच सांगतात. म्हणजे मी जर नसेन डिस्ट्रिक्टच्या मॅचेसना मी त्यांच्याबरोबर जात नाही. तेच मला सांगतात मी खूप छान खेळलो आज. काय झालं रे, नाही तो जरा जास्त चांगला खेळला. ओके फाईन, मग आपण आता वर्कआउट करूया. म्हणजे आमच्याकडे नोट्स असतात, ती मुलं लिहितात ते की आज मला किती वेळा एकच इन्स्ट्रक्शन देण्यात आली, काल मला हीच इन्स्ट्रक्शन 10 वेळा देण्यात आली पण आज मला 8च वेळा मिळाली. सो आय एम इम्प्रूव्ड. हे त्यांच्या जो स्टॅटिस्टिक्स तयार असतं, रोजच्या नोट्स असतात त्यांच्याजवळ, रोजचं त्यांना रेटिंग असतं. संपदाताईंनी मिस्टर गोहाड यांचा सत्कार केला. शिस्तप्रिय आणि हर्षदाने म्हटल्याप्रमाणे पंचाप्रमाणे बाहेरून काटेपणा बघून असलेल्या शैलजा मॅडम, तुम्ही इकडे आला वेळात वेळ काढून. म्हणजे मी असं गुगलवर वाचलं की तुम्ही एवढ्या शिस्तप्रिय आहात की एक दिवससुद्धा तुम्ही रजा घेत नाही. वाऱ्याच्या धुळकेने जसं मन सुखावतं ना, झाडाच्या सावलीत मन विसावतं आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मनाला जसं प्रसन्न वाटतं ना, तसं आज तुम्ही इकडे आलात आणि मुलाखत तुमची ऐकली. आम्हाला असंच वाटतंय मॅडम. मध्ये मी असंच आईवडिलांवरतीनं एक पुस्तक लिहिले ऋण संस्कारांचे म्हणून. ते आम्ही विकत नाही, पण आमच्या आईवडिलांनी आम्हाला कशी शिस्त लावली हे जस्ट एक नोट्स म्हणा किंवा पुस्तक म्हणा मला यांनी सांगितलं होतं, म्हणून मी त्या काहीतरी 15-20 कॉपीज आणलेल्या आहेत. तुम्हाला त्यांनी जिमची फिटनेस बॅग दिली. कारण 9:30 पावणे 10 नंतर त्यांचं जिम शेड्यूल त्या करतात. हां, रात्री 10च्या नंतर असतं. श्रोते हो, तुम्ही आहात म्हणून तर आम्ही आहोत, तेव्हा तुमचे खूप खूप आभार. मी पुढचा कार्यक्रम सांगते. म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही नेहमी 2 महिलांचा सत्कार करतो. हा पहिला कार्यक्रम आहे. पुढचा म्हणजे 15 दिवसांनी म्हणजे 28 तारखेला 27 तारखेला मनीषा कापरेकर डांगे, त्या इंडियन रेल्वेमध्ये बास्केटबॉल कोच आहेत, त्यांचा सत्कार आहे. भारत मातेचा विजय असो.